पेट्रोल आणि डिझेलच्या दरामध्ये प्रति लिटर 3 रुपयांची वाढ। मुंबईमध्ये पेट्रोल 106 रुपये 50 पैशांवर तर डिझेल 93 रुपयांवर। आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये तेलाचे भाव वाढल्याचा फटका। पुण्यात पेट्रोलचे दर 106 रुपये 95 पैसे प्रति लिटर तर नागपूरमध्ये दर 107 रुपये 14 पैशांवर। डिझेलही 3 रुपये 11 पैशांनी वाढून 93 रुपये 69 पैसे प्रति लिटरवर। जगभरात पेट्रोल डिझेलच्या किमतीमध्ये मोठी वाढ। भारतामध्ये मात्र 3.5% दरवाढ। इंधन बचत करता येईल तेवढी करा, मुख्यमंत्री फडणवीसांचं आवाहन। एलपीजी पुरवठ्याबाबत भारत यूएईमध्ये सामंजस्य करार। पंतप्रधान मोदींच्या यूएई दौऱ्यादरम्यान धोरणात्मक पेट्रोलियम साठ्याबाबत सामंजस्य करार। मुंबई महानगर प्रदेशात भाजीपाल्याच्या दरामध्ये सरासरी 50%नी वाढ। तापमान, कमी पुरवठा आणि वाहतुकीदरम्यान होणाऱ्या नुकसानीमुळे दरवाढ। वाशी बाजार समितीमध्ये भाजीपाल्याची आवक 20.5%नी घटली। राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा। केंद्राकडून 12 रुपये 35 पैशांना कांदा विकत घेतला जाणार। साताऱ्यातून मुख्यमंत्री फडणवीसांची मोठी घोषणा तर 30 जूनपूर्वी कर्जमाफी करणार फडणवीसांचा पुनरुच्चार। केंद्रीय निवडणूक आयोगाला दिलेल्या पत्रामध्ये तटकरे आणि प्रफुल्ल पटेलांच्या पदांचा उल्लेखच नाही। तटकरेंच्या नावापुढे फक्त लोकसभा नेते असा उल्लेख। 29 एप्रिलच्या पत्रामुळे तटकरे आता प्रदेशाध्यक्ष आहेत की नाहीत अशा चर्चा। राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांची पुढील आठवड्यामध्ये बैठक होणार। तटकरे पटेल यांच्याबाबत सुरू असणाऱ्या चर्चांबद्दल बैठक। पक्षातील कथित अंतर्गत कलहावर चर्चा होणार। नीट पेपरफुटी प्रकरणातील मास्टरमाइंड आरोपीला सीबीआयकडून अटक। केमिस्ट्री लेक्चर पीव्ही कुलकर्णीला पुण्यातून अटक, तो मूळचा लातूरचा असल्याची माहिती। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी खंडणी प्रकरणी दोघांना शिक्षा। जयेश पुजारी आणि अफसर पाशाला 5 वर्षांचा सश्रम कारावास। 100 कोटींच्या खंडणीसह जीवे मारण्याची दिली होती धमकी।